नमस्कार मंडळी. पुन्हा मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बेरोजगारी बेरोजगारीबद्दल थोडीशी चर्चा करू. कारण की जिथे पण तुम्ही जा की न्यूजपेपरमध्ये, टी व्ही न्यूज टी व्हीच्या न्यूज चॅनलवर किंवा जिकडे तुम्ही जाल तिकडे तुम्हाला हा जो वर्ड आहे बेरोजगारी हा दिसेलच. की बेरोजगारी खूप वाढली आहे, बेरोजगार बेरोजगार बेरोजगार. या बेरोजगारी म्हणजे काय की रोजगार नाही, काम नाही, असं असं म्हटलं गेलेलं आहे बेरोजगारी. मला तरी वाटते की बेरोजगारी हा एक मानसिक रोग आहे. मी या विषयावर खूप विचार केला आणि मी या अ, निष्कर्षणास आलो की बेरोजगारी हा एक मानसिक रोग आहे. कारण की बेरोजगारी म्हणजे काय आहे की मला काम नाही, असं होऊ शकते का कधी? या जगामध्ये, या जगाचा विचार सोडा, या देशामध्ये खूप खूप काम आहे करण्याजोगते. खूप काम आहे. तुम्ही बाहेर निघा, तुमच्या तुमच्या एका तुमची कॉलनी असेल त्या कॉलनीमध्ये निघून पहा की असं तुम्हाला वाटते की या कॉलनीमध्ये आता करण्याजोगतं काहीच नाही. पण आपण एक रोजगार आणि एक जॉबची कॉन्सेप्ट डोक्यात घुसून ठेवलेली आहे. म्हणजे लाखो करोडो लोकांनी एक कॉन्सेप्ट बनवलेला आहे आणि तोच कॉन्सेप्टला आपण एक इटर्नल सत्य मानलेला आहे की एक मुलगा आहे, तो 10वी करेल, 12वी करेल, ग्रॅज्युएशन करेल आणि मग कुठेतरी हमाली चालू करेल. मग आणि त्याला महिन्याला पगार मिळेल, झाला तो रोजगार. म्हणजे खूप प्राऊड फील करण्याजोगती गोष्ट. आणि झाला मग तो त्या पॅरामीटरमध्ये फिट झाला. त्याची एक फिनिश लाईन होती, ग्रॅज्युएशन कर आणि कुठेतरी चिटकून जा, कुठेतरी काय. पण चुकी चुकी त्या मुलाची किंवा त्या मुलीची नाही आहे. चुकी ही पूर्ण सोसायटीची आहे. चुकी त्याच्या आईवडिलांची पण आहे की कॉन्स्टंटली त्याच्यावर बंबार्डिंग होतं की अरे भाई कुठेतरी लाग, कुठेतरी लाग. आवश्यकता नाही आहे, कुठेतरी लाग, कुठेतरी काहीतरी कर, की जेणेकरून चार लोक आम्हाला विचारेल तर त्यांना सांगायला होईल. अरे ऑलरेडी तुमच्या घरामध्ये चांगलं इन्कम येत आहे, म्हणजे 20-30 हजार रुपये महिना पकडा, किंवा तुमची जे डे टू डे लाईफ आहे ते चांगल्या प्रकारे चालत आहे, तर तुम्हाला एवढं लकलक करण्याची गरज नाही आहे. तुम्ही ऑलरेडी 20,000-30,000 तुमच्या घरामध्ये महिना येतात. हां, ज्यांच्या घरामध्ये काही म्हणजे खायची सोय नाही आहे, ठीक आहे. आणि त्या घरामध्ये म्हणण्याची आवश्यकता पण पडणार नाही. तो मुलगा ऑटोमॅटिक काहीतरी काम शोधून काढेल. पण ज्यांच्याकडे आवश्यकता नाही आहे ते पण कॉन्स्टंटली त्या व्यक्तीवर, त्या मुलावर, त्या मुलीवर बंबार्डिंग करत आहे की जॉबला लाग आणि कुठेतरी लाग बाबा. म्हणजे 10,000 12,000 जे काही भेटेल ते भेटू दे, त्याच्यामध्ये तुझा खर्च भागो नाही भागो. मेट्रो सिटीजमध्ये जा, पुणा, मुंबई, हैदराबाद, बँगलोर, कोणत्याही सिटीमध्ये जा, तिथे 10-12 हजारात लाग. तुझा खर्च भागो नाही भागो, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. पण तू जा तिकडे. म्हणजे एक एक फिअर, एक सर्वव्यापी एक एन्झायटी तयार करून ठेवलेली आहे. बेरोजगारी बेरोजगारी, अरे बेरोजगार, अरे याच्याकडे जॉब नाही आहे, अरे याला महारोग आहे की काय आहे. अशी अशी गोष्ट झालेली आहे की तो म्हणजे एखादा खूप खराब कृत्य केलं तो पण तेवढा डिप्रेशनमध्ये जात नाही जो की एखादा म्हणजे बेरोजगार, बे एखादा बेरोजगार म्हणजे त्याच्याकडे रोजगार नाही आहे, तो तो स्वतः एवढा डिप्रेस्ड फील करून घेतो. त्याच्यामध्ये गुन्हा सोसायटीचा आहे. सोसायटी, घरचे लोक त्याला भाग पाडते की तू 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 खुश कसा, तू आनंदी कसा, तू तर एकदम दयनीय अवस्थेमध्ये असला पाहिजे, एकदम दुखी, तू रोज रडला पाहिजे आणि रक्ताचे आसू तुझ्या डोळ्यातून आले पाहिजे की एवढ्या खराब परिस्थितीमध्ये तू आहे, एवढा मोठा गुन्हा तू केलेला आहे. म्हणजे जो एखादा गुन्हेगार खूप मोठा एखाद्याचा खून करून, एखाद्याचा बलात्कार करून
तो एवढा गिल्टी फील नसेल करत, तेवढं गिल्टी फील आपण एखाद्या न्यूली ग्रॅज्युएट मुलाला किंवा मुलीला आपण फील करून देतो की रोजगार, तू बेरोजगार बेरोजगार बेरोजगार. चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. मी याच्यावर विचार केला आणि मी एक एक छोटंसं माझ्या पद्धतीने एक म्हणजे एक एक मॉडेल तयार केलं. मॉडेल म्हणण्यापेक्षा एक एक जस्ट एक मॉडेलही खूप मोठं नाव झालं. मी खूप बेसिक नाव त्याला देऊ इच्छितो की एक साधारण एखाद्या गावामधील दोन व्यक्ती आहेत, ते दोन व्यक्ती डिस्कस करत आहे आणि त्याच्यावरून एक निष्कर्ष त्यांनी काढला, एक आउटपुट की एक सोल्युशन, कोणत्याही प्रॉब्लेमला एक सोल्युशन त्यांनी काढलेलं आहे. तर मी एक एक सोल्युशन काढलं, एकदम बेसिक लेवलचं सोल्युशन आहे की आपण म्हणतो ना की बेरोजगारी बेरोजगारी, तर एक बेसिक सोल्युशन मी काढलेलं आहे. तर मेट्रो सिटीज आपण पकडू नये, कारण मेट्रो सिटीमध्ये येत कोण आहे? जो गावातील तरुण आहे, जो छोट्या मोठ्या गावातील तालुका प्लेस, जिल्हा प्लेस या या स्तरावरील जो तरुण आहे, शक्यतोवर तालुका प्लेस किंवा छोट्या मोठ्या गावातून ह्या तरुणाला खूप ढकलण्यात येत आहे की जा मेट्रो सिटीजमध्ये जा. तर एक छोटंसं सोल्युशन म्हणून एक मी क्रिएट केलेलं आहे की की म्हणजे आपण एक मानसिकता बनवून ठेवलेली आहे बेरोजगार बेरोजगार, पण हे आपण बदलू पण शकतो की असं नाही की मंथली कोणीतरी कमावत आहे, त्याच्या अकाउंटमध्ये सॅलरी क्रेडिट होत आहे म्हणजे तोच रोजगार आणि तोच खरा म्हणजे जे जो जो कमाई म्हणतो आपण की नाही, हा हा आता सेट झालेला आहे, हा या साच्यामध्ये बसलेला आहे, याला मंथली पगार होत आहे ना, हा ही इज गुड, म्हणजे तो आहे, त्याला आपण मान्यता देऊ शकतो, असं आपण डोक्यात घालून ठेवलेलं आहे. म्हणजे विचित्र बाब आहे की एखादी छोटी कंपनी आहे, तो कंपनी जो चालवत आहे, जो कंपनीचा मालक आहे, त्या कंपनीच्या मालकाला कोणी मुलगी देणार नाही. अरे याची कंपनी आहे, कधी पण बंद होऊ शकते. पण त्याच कंपनीमध्ये एखादा जर काम करत आहे, ज्याला मंथली सॅलरी मिळत आहे, रोजगार, तर त्याला मुलगी इझिली मिळून जाईल. जो 10,000 12,000 मंथली कमावत आहे, त्याला इझिली मुलगी मिळून जाईल. पण त्याच कंपनीच्या मालकाला ताण येऊ शकतो मुलगी मिळण्यासाठी. तर असा एक विचारधारणा आपण बनवून ठेवलेली आहे. खूप विचित्र ही विचारधारणा आहे. या विचारधारणेमुळे समाजाचं पतन हे होतं. तर याच्यासाठी की एक एक जनरल एक बेसिक आपण धरू की एखादा 1800 लोकसंख्येचं गाव आहे. त्या 1800 लोकसंख्येच्या गावामध्ये